आपली आवड असलेल्या क्षेत्रात काम करायला मिळावं असं प्रत्येकाला वाटतं, पण ती संधी प्रत्येकाला मिळतेच असं नाही आहे. नोकरी सोडून आपल्या पॅशन असलेल्या क्षेत्रात व्यवसाय करायला मिळणं हे खूपच दुर्मिळ समजलं जातं आणि अशी दुर्मिळ उद्योजक आज आपल्या कट्ट्यावर आलेली आहे. नमस्कार, मी अजय कौटिकवार. उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनपूर्वक स्वागत. विदेशात वास्तव्य, लठ्ठ पगार आणि एक उत्तम नोकरी असं हे सगळं सोडून आपल्या पॅशन असलेल्या क्षेत्रात जिनी उद्योग सुरू केला आणि एक स्वतःचा उत्तम ब्रँड तयार केला अशी उद्योजक म्हणजे सायली मराठे. सायली मराठे आज आपल्या कट्ट्यावर आहे. सायली, स्वागत. थँक्यू मला बोलवल्याबद्दल गप्पा मारायला. येस. आणि आत्ता लग्नाचा सीझन सुरू आहे सध्या. आत्ता अक्षय तृतीया पण झाली आहे. दागिन्यांना खूप लोक खरेदी करतात. काय म्हणता अद्याप कसं सुरू आहे? नवीन काय कलेक्शन? कारण तुझ्या कलेक्शनसाठी पण एक ब्रँड अद्याप ओळखला जातो. येस, आद्याचं प्रत्येक ज्याला म्हणतो आपण प्रत्येक सणाला लोकांचं डोक्यात ठरवलेलं असतं मला यावेळेला जाऊन घ्यायचं आहे. तसं अक्षय तृतीया तुम्ही म्हणालात तसं मस्त आमच्यासाठी खूप मस्त दिवस होता. कारण आता पूर्वी जे होतं की अक्षय तृतीयेला फक्त सोनंच घ्यायचं, तो माइंडसेट हळूहळू चेंज होतोय आणि आद्याचा त्यात खारीचा वाटा असावा असं मला वाटतं. त्यामुळे खूप मजा आली आम्हाला अक्षय तृतीयेच्या कालच्या दिवशी. भरपूर लोक येऊन बऱ्याच गोष्टी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही घेऊन. आत्ता तू जसं म्हणालीस की दागिने म्हटलं की सोनं हे केलेलं आहे, म्हणजे ठरवलेलं आहे की ते तसं समजलं जातं. बरोबर. पण चांदी निवडून त्याच्यात एक बिझनेस सुरू करावा, त्याचे दागिने करावे, हे तुम्ही आद्य आहात त्यात. हो. तर हे एक धाडस असं वाटलं नाही की चांदीमध्ये दागिने करावेत? आणि ते आता तू तर पुरुषांसाठी पण म्हणजे जेंट्ससाठी पण ते खूप चांगलं कलेक्शन आहे तुमच्याकडे. बरंच आता आम्ही बरंच मोठं कलेक्शन मेन्स ज्वेलरी पण भरपूर लॉन्च केलेली आहे. मी दोन्ही गोष्टींचं सांगते. एक म्हणजे चांदीचं काहीतरी चालू करणं हे माझ्या पर्सनल आवडीतून आलेली आयडिया किंवा कॉन्सेप्ट असं आपण म्हणूयात. कारण मी टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीत लहानाची मोठी झालेली आहे. तर सोन्याला खूप महत्त्व लहानपणापासून साठवणं, काही म्हणजे लग्नाच्या वेळेला दागिने करू वगैरे हे सगळं घरात होतंच. त्यामुळे सोन्याला खूप महत्त्व होतं. पण मला स्वतःला कधीही सोन्याचा कलर आवडला नाही आणि त्याचं जे दिसणं असतं तसं ते मला स्वतःला पर्सनली कधीही घालायला आवडायचं नाही. त्यामुळे मी कायम हे शोधत असायचं की मला हीच गोष्ट चांदीत कशी मिळेल, छोटं कानातलं असू दे, जे काय गळ्यातलं असू दे, चांदीत कसं मिळेल. आणि पुण्यात काय मुंबईत काय बऱ्याचशा ठिकाणी चांदीचे दागिने खरंच कोणी फारसे करत नव्हतं. त्यातून सुद्धा आम्ही आद्याचे चालू केलं आणि ज्याला तुम्ही ॲक्च्युली आद्य म्हणालात, तर आम्ही चालू केलं महाराष्ट्रीयन दागिने चांदीत बनवायला. आणि मला ते पहिल्यापासून वाटायचं की आपली कुडी का नाही आहे चांदीमध्ये किंवा आणि काही स्पेरिंगली 3-4 टिपिकल दागिने कोल्हापूरला चांदीत बनवले जायचे, अगदीच नाही असं नाही. पण कुणीच महाराष्ट्रीयन दागिने चांदीत करू असं कधी केलंच नव्हतं. आणि जे चांदीत केले जायचे दागिने, चिंचपेटी किंवा असे, त्यात खूप कॉपर आणि चांदीचा लेप असं त्याला पारंपरिक पद्धतीने म्हणतात किंवा खूप जाड चांदीचं प्लेटिंग असं केलं जायचं. तर त्यामुळे मला कधी खरंच ते धाडस असं वाटलं नाही. कारण मला असं वाटायचं की माझ्यासारखी नक्की खूप लोक असणार ज्यांना चांदी घालायला खूप आवडेल. आणि जसं जसं आपण थोडं मोठं होतो, आपल्याला पुण्यातलं सगळं माहिती असतं, थोडं पुण्याच्या बाहेर पडलं, थोडंसं आणखीन खूप लोकांना भेटलं की हे कळतं की अरे चांदी तर खूप पॉप्युलर आहे. चांदीच्या वेगवेगळ्या शेड्स म्हणजे शायनी सिल्वर असेल, ऑक्सिडाइज असेल, खूपच पॉप्युलर आहे आणि खूप लोक किती शोधतायत सारखं. आणि हा शोध मला वाटतं अजूनही खूप लोकांचा संपलेला नाही आहे. कारण अजून आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो नेसेंट मार्केट आहे, खूप मोठं मार्केट अजून नाही आणि खूप मोठं मार्केट होऊ शकतं. सो मला धाडस असं वाटलं नाही, प्रयोग जरूर होता. पण असं म्हणायला हरकत नाही की चांदीचे दागिने, महाराष्ट्रीयन चांदीचे दागिनेचा ट्रेंड आद्यांनी चालू केला. आणि मग त्यानंतर अर्थात आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्टेम्पररी, मॉडर्न आणि मेन्स ज्वेलरी, जसं तुम्ही आत्ता म्हणालात, मेन्स ज्वेलरी आपल्याकडे टिपिकली असं असोसिएटेड आहे की दागिने घालणं म्हणजे बायलेपणा असंच असोसिएटेड आहे. पण तुम्ही जर अगदी लहानपणीच्या गोष्टी आपल्या काढल्यात, आणि मी नेहमी सांगते सगळीकडे की लहानपणीच्या जर तुम्ही गोष्टी काढल्यात तर एक साधं वाक्य त्या गोष्टींमध्ये असतं जे आपल्या
आता तुमच्या म्हणजे तुम्हालाही ते सगळं रिकलेक्ट होईल की राजाने खुश होऊन गळ्यातली कंठी काढून दिली. म्हणजे राजा कंठी घालायचा बरोबर. किंवा त्याच्या शिरपेचात ही गोष्ट त्यांनी हा हिरा घेतला जिंकून आणि मग त्याच्या शिरपेचात तो शिरपेच घालत होता. सो बेसिकली पूर्वी दागिने हे फक्त स्त्रीशी निगडीत नव्हते. लहान झालेल्या बाळाच्या पायातल्या वाळ्यापासून ते करगोटा ते सगळे दागिने हे आपल्या संस्कृतीचा भाग आहेत, पुरुष आणि स्त्री दोघांसाठी. तर त्यामुळे ते कधीतरी व्हायलाच हवं होतं. पुन्हा एकदा मी म्हणेन की आम्ही आता साधारण 70-75 दागिने मेन्स ज्वेलरीच्या कॅटेगरीमध्ये आणलेले आहेत. मेन्स ज्वेलरी जाड इटालियन चेन, जाड ब्रेसलेट आणि भिकबाई एवढी लिमिटेड न ठेवता त्याच्यात बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि महिलांचे किती प्रकार आहेत? महिलांचे साधारण 2400 SKUs अद्यावरती आहेत, ज्याला आपण युनिक प्रोडक्ट म्हणतो. तशी साधारण 2400 प्रोडक्ट्स आहेत. त्यात जाती येत राहतात, काही प्रोडक्ट सोल्ड आउट होतात, काही नव्याने बनली जातात, पण कंटिन्युअसली. आणि आम्ही सतत नवीन बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण का आता इयरिंग फेस्टिवल आम्ही आत्ता केला मागच्या महिन्यामध्ये, आम्ही 1000 नवीन कानातली बनवली. तर हा आमचा प्रयत्न एक चालू असतो सतत, कारण का तुमच्या ब्रँडला जर लोक प्रेमाने फॉलो करत असतील तर तुम्हाला काहीतरी नवनवीन सारखं त्यांना द्यायला पाहिजे. अगदीच. आता ब्रँडची गोष्ट निघाली म्हणूनच काल मी माझ्या एका मैत्रिणीशी मीडियातल्याच चर्चा करत होतो. तर सायली मराठे, आणि आद्या ऐकल्यावर ती म्हणाली की जसं टायटन असतं ना, की प्रत्येकाला वाटतं की टायटनचं एकतरी घड्याळ किंवा चांगलं आपल्याकडे काहीतरी असावं, तसं आता आद्याचं आहे. म्हणाले की मुलींना असं वाटतं की एकतरी आद्याचा ब्रँड हा आपल्याकडे, एकतरी काहीतरी प्रॉडक्ट आपल्याकडे असावं, दागिना आपल्याकडे असावा. तर हे ब्रँड क्रिएट करणं हे हा प्रवास कसा झाला? एक तर पहिले खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की टायटनसारख्या ब्रँडबरोबर आमची कंपॅरिझन कोणीतरी केली, त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली ब्रँड डेव्हलप करणं हे मी खूप कॉन्शियसली पहिल्या दिवसापासून केलेलं आहे. तुम्ही जसं मला सुरुवातीला म्हणालात की एक नोकरी सोडून आपण जिथे तुम्ही खूप कम्फर्टेबल झाला आहेत, एक 10-11 वर्ष तुमचं सगळं सिस्टीम सेट झालेली आहे, सगळं चालेल, ज्याला रूढार्थाने सेटल होणं असं म्हटलं जातं, ते सगळं नीट चाललेलं असताना उठून शून्यातून, म्हणजे लिटरली शून्य, तुमचा पगार मागच्या महिन्यात आला होता आणि या महिन्यापासून ₹0 तुम्हाला मिळणार आहेत, अशा ट्रान्झिशनला जर तुम्हाला जायचं असेल तर ते तितकं वर्थ असलं पाहिजे असं मला वाटतं. साधा ऑप्शन होताच की जयपूरहून बँकॉकहून ज्वेलरी इम्पोर्ट करायची, बल्कनी विकत घ्यायची, पुढे मार्कअप करायची आणि विकायची, आणि अनेक लोक ते करतात. त्यात काही चुकीचंही नाही. ट्रेडिंग हा वर्षानुवर्ष लोक करत आलेला बिझनेस आहे. पण मी जेव्हा हे चालू केलं त्याच्यामध्ये 2 कारणं होती. एक म्हणजे मी नोकरी सोडून हे करत होते, त्यामुळे मला काहीतरी आपलं एक वेगळी ओळख असली पाहिजे अशी मनातून जबरदस्त इच्छा होती. ती चांदीच्या दागिन्यांमध्ये असेल असं मला माहिती नव्हतं तेव्हा, कारण मी हातावरती बीडेड दागिने करत होते, इमिटेशन ज्वेलरी करत होते, साड्या करत होते, ड्रेस मटेरियल करत होते. सो आद्या चालू झालं 12-13 साली, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या स्टॉलवरती असायच्या. त्यामुळे ते असं काही थॉटनी तेव्हा चालू नव्हतं झालं. पण नंतर अर्थातच त्या दिशेने ब्रँड हे करायला सुरुवात केली. आणि दुसरी गोष्ट मला अशी जाणवली की माझ्यासाठी मी तो थोडासा ज्याला म्हणतात ना की चॅलेंज म्हणून पण घेतला होता, कारण मराठी माणूस म्हणल्यानंतर आपल्याला एक पहिलाच रेझिस्टन्स असतो की म्हणजे कशाला स्वतःबद्दल बोलायचं, ॲडव्हर्टिजमेंट करायलाच आपल्याला खूप लाज वाटते, संकोच करतो आपण. आणि त्यातली भावना अत्यंत चांगली असते, कारण आपल्याला वाढवलेलं असं असतं की डोक्यात हवा नाही गेली पाहिजे, स्वतःविषयी बोलायचं नाही जास्त, तुमचं काम बोलेल. तर हे करेक्ट आहे, हे ह्याच्यामध्ये काही चूक नाही. पण जेव्हा तुम्ही एक प्रॉडक्ट तयार करताय तेव्हा ते लोकांपर्यंत पोचायला तर पाहिजे, आणि ते पोचवणं हेच ॲडव्हर्टायझिंग आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही काही खोटी माहिती देताय का, किंवा म्हणजे एथिकली तुम्ही स्वतःच्या प्रॉडक्टबद्दल बोलूच शकता, आणि तर ते जर नाही बोललात तर लोकांना कसं कळेल, किंवा कमी लोकांना कळेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला जर मी काय करते पोचवायचं असेल तर मला एक ब्रँड डेव्हलप करावा लागेल. आणि माझा पहिल्यापासूनचा अटेम्प्ट हा होता, मी कधीच असं म्हणायचं नाही की माझं चांदीच्या दागिन्यांचं दुकान आहे, मी कायम त्याला स्टुडिओ म्हणायचे. आणि सुरुवातीला मला लोक म्हणायचे की स्टुडिओ म्हणजे काय, स्टुडिओ तुझं काय पेंटिंग आहेत का तिथे, तू स्टुडिओ म्हणजे काय आर्ट गॅलरी आहे का. तर म्हणायचं की नाही, दागिन्यांचा स्टुडिओ आहे माझा, कारण का माझ्या इथे मी डिझाईन केलेल्या गोष्टी आहेत, तिथे ट्रेडिंग केलेल्या गोष्टी नाही आहेत, त्यामुळे माझं स्टुडिओ आहे आणि माझं दुकान नाही आहे. तर मला वाटतं तो हट्टीपणा सुरुवातीला थोडासा होता, पण त्याचा नंतर उपयोग असा होत गेला की तुम्ही आता जसं म्हणालात तसं
लोक चांदीचे दागिने बघूयात म्हणून 4 दुकानं जाऊन एकेका दुकानात, असं आमच्या दुकानात येत नाहीत. आमचं कुठलंच दुकान फारसं मेन रोडवर नाही आहे. आताचंही आमचं दुकान असं आतल्या साईडला आहे. तर लोक हा विचार करून आद्यामध्ये येतात की मला आज आद्यामध्ये जाऊन आद्या घ्यायचं आहे, आणि आद्या घ्यायचं आहे असं म्हणतात, कानातलं घ्यायचं असं म्हणत नाही, गळ्यातलं घ्यायचं असं म्हणत नाही. तर मला वाटतं की याच दिशेने मला जात राहायचं आहे. अगदीच, म्हणजे या सगळ्या जी थॉट प्रोसेस आहे त्याच्यामुळेच तो नक्कीच ह्या बाबतीत नक्कीच होती ब्रँड तयार झाला. हो. आता सॅप कन्सल्टंट म्हणून काम करणं, म्हणजे युकेमध्ये पण तू अनेक वर्ष होतीस, आणि हे सगळं करताना बिझनेसमध्ये येणं, तर हा जो स्टिगर पॉईंट होता तो कुठला होता? म्हणजे ठरवून उद्योजक व्हायचं की ॲक्सिडेंटल एंटरप्रेन्युअर? ॲक्सिडेंटल. मी अगदी ॲक्सिडेंटल एंटरप्रेनर आहे, आणि त्याचं पूर्ण क्रेडिट हे सोशल मीडियावरती आमच्यावर प्रेम केलेल्या प्रत्येक क्लायंटला आहे. कारण का अक्षरशः 2-3 ऑर्डर्स आठवड्याला ह्या स्केलवरून साधारणतः 100-250 ऑर्डर्स आठवड्याला ह्या स्केलला येईपर्यंत हा, म्हणजे एकतर मी अशा कुठल्याही बॅकग्राऊंडमधून येत नाही जिथे मी काहीतरी करते आणि तयार करते म्हणून लोक ते विकत घेतील की हां ह्यांच्याकडे तर घराण्यातच बिझनेस आहे तर आपण हे घेऊयात, अशा कुठल्या बॅकग्राऊंडमधनं मी येत नाही. सो ज्याला आपण म्हणतो क्रेडिबिलिटी काय आहे, आद्या कोण आहे, आता ही काय विकतेय, असं प्रश्न लोकांच्या मनात येणं साहजिक होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ॲक्सिडेंटल एंटरप्रेनरच मी स्वतःला कायम म्हणते. त्याच्यामध्ये काहीही थॉट प्रोसेस नव्हती. मी अक्षरशः वेळ थोडासा हाताशी होता, लवकर परत यायचे, इंडियात थोडं यायला उशीर व्हायचा, बाहेर लवकर घरी परत यायचे, म्हणून मी दागिने करायला सुरुवात केली आणि ते खूप वर्क झालं. मला थोडासा फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेजही होता. तेव्हा फेसबुकवरती पेज काढून गोष्टी विकणं हे खूप कॉमन नव्हतं. अख्ख्या पुण्यात मी 1 किंवा 2 लोक हे करत होती, आणि त्यामुळे थोडासा फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज तुम्ही आद्या आहात. अनेक बाबतीत आद्या. आणि मी कन्सिस्टंटली, म्हणजे काय म्हणतात त्याला, कन्सिस्टन्सी हा चांगला शब्द आहे. पण मला कितीही समोरून कोणी म्हणलं की हां तू काय फेसबुकवरती काही टाकलं नाही 2 दिवसात, तर मला असं होतं की पण माझा ब्रँडच लोकांना फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे कळला आणि तो ग्रो त्याच्यामुळे होतोय. तर मला अजिबात, मी त्याच्याकडे अजिबात टाईमपासचं किंवा एंटरटेनमेंटचं साधन म्हणून कधीच बघितलं नाही. मी कायम त्याच्याकडे नेटवर्किंग, माझ्या ब्रँडबद्दल बोलण्याची एक जागा, मी काय करते आत्ता ह्याविषयी सांगण्याची जागा, असं म्हणूनच त्याचा वापर केला. सुरुवातीला मी खूप स्वतःचे विचार देखील बिझनेसबद्दल खूप तिथे लिहायचे, की म्हणजे कारण मला हा अनुभव खूप वेळेला येतो की इंजिनिअरिंग मी केलंय हे न सांगता, किंवा SAP मध्ये मी होते हे न सांगता, जर मी फक्त तुम्ही काय करता असं म्हणल्यानंतर मी म्हणलं की मी एक सिल्वर ज्वेलरीचा ब्रँड रन करते आणि मी एक ज्वेलरी डिझायनर आहे असं म्हणल्यानंतर एक हॉबी लेवल आदर लोकांच्या डोळ्यात मला दिसतो की हा अच्छा ओके, म्हणजे काय हॉबी आहे. तर मला असं वाटतं की, आणि मग नंतर हळूहळू कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा कुणाकडून जर त्यांना कळलं की अच्छा ही बॅकग्राऊंड, तर एक अचानक अप्रोच बोलण्याचा बदल, ओ बरं अच्छा. तर मला नेहमी असं वाटतं की असं का आहे आपल्या समाजामध्ये की सर्टन टाईप ऑफ स्किलला इतका आदर आहे आणि काही स्किल्सना अजिबात आदर नाही आहे. जेव्हा की मला वाटतं की मी इंजिनियर असते आणि मी कधी स्वतः असा बिझनेस केला नसता तर मी 30-40 लोकांचं लाईव्हलीहूड नसतं जनरेट करू शकले. आज काही फॅमिलीज मधला काही चंक ऑफ मनी हा आद्यामधून जनरेट होतो. तर हा रिस्पेक्ट आपल्याकडे प्रत्येक डिग्रीला किंवा प्रत्येक स्किलला का नाही मिळत, किंवा आपण माणसाच्या म्हणजे तो काय काम करतोय आत्ता ह्या फॅक्टरला फक्त का नाही बघू शकत. तर मला हे नेहमी जाणवतं, आणि म्हणून मी खूप वेळेला हल्ली मुद्दामून फक्त ज्वेलरी डिझायनर आहे असं पण सांगते, रिॲक्शन बघायला की समोरच्या माणसाचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती असं. पण आता परिस्थिती खूपच बदलली आहे, म्हणजे व्यवसायाकडे, स्टार्टअप्स आणि याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच बदलला. म्हणजे सोशल मीडिया या सगळ्यामुळं ते मला वाटतं ते पूर्ण गोष्टी चेंज झाल्या, अनेक चेंज झाल्या. आता तुमचं काम आहे डिझायनिंग आणि चांदी, त्यात वेगवेगळे प्रकार, तर 2400 डिझाईन्स तुम्ही केल्यात असं सांगितलं. हे खूप आउट ऑफ बॉक्स विचार करणं, आणि कारण हे वाटते तितकं सगळ्यांना दिसतं तितकं सोपं नसतं. दररोज चॅलेंज असतं आता नवीन काय करायचं, कारण फॅशन आणि ट्रेंड हे सगळं बदलत जातं आणि त्यात हे तुम्ही तयार करणार आहात आणि वेगळं तयार करणार. तर ही सगळी प्रोसेस कशी असते, म्हणजे डिझाईन करणं, नवीन दरवेळी
नवीन गोष्टी बाजारात आणणं आणि ते करून घेणं, म्हणजे ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे. मोठी. तर ती आणि कशी प्रोसेस आहे? मी असं म्हणेन की मी हे सगळं ऑन द गो शिकलेली आहे. प्रचंड चुका केलेल्या आहेत. त्यातल्या काही मी सोशल मीडियावरती डॉक्युमेंटही केलेल्या आहेत की ह्या चुका मी केल्या आणि हे मला नव्हतं समजत. आता घरात कोणाला माहितीच नाही ज्वेलरी कशी तयार करायची, काय करायचं, तर तुम्ही चुकीच्या कारागिरांना भेटता. पण ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं क्रेडिट मी त्याही लोकांना देईन जे माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून ह्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. की मी समजा काही सेमी प्रेशर स्टोन्स किंवा प्रेशर स्टोन्स घ्यायला माझ्या नेहमीच्या कॉन्टॅक्टकडे गेले आणि मी जर त्यांना सांगितलं की मला ना तुम्ही डाईड, म्हणजे ज्याला खोटे कलर लावलेले असतात, लॅबमध्ये जाऊन लोक जे प्लॅस्टिकला कलर लावतात किंवा हे, तर अशा पद्धतीचं मला काही दाखवूच नका, मला घेताना रिअलच स्टोन लोकांना द्यायचे. तर अशा वेळेला एक माणूस ज्याचं काही फार शिक्षण नाही आहे, जो हळूहळू अनुभवातनं शिकणार आहे, अशा माणसाला अगदी हँड होल्डिंग करणं, तर असे तुम्हाला लोकही भेटायला लागतात. तसे एक 7-8 लोक मला जेन्युइनली चांगले भेटले ज्यांनी मला ह्याच्यात मार्गदर्शन केलं. कोल्हापूरला आमचं जे वर्कशॉप आहे तिथली जी 2 जण आहेत ते भेटले. त्यांनी म्हणजे त्यांचा खूप मोठा सहभाग आहे ह्याच्यामध्ये. तेही वयाने लहान आहेत, माझ्याहून खूप वयाने लहान आहेत. आणि आद्या जेवढं आमचं आहे तेवढं त्यांचंही आहे, कारण का मी जे जे त्यांना कागदावरती काढून देते त्याला ते तसंच्या तसं चांदीमध्ये ट्रान्सलेट करणं, ते कारागिरांकडनं करून घेणं. आमची नोकझोकही खूप होते त्याच्यामध्ये, कारण का मी सतत त्यांना सांगत. पण हे 6-7 वर्षांचं आमचं रिलेशनशिप आहे आणि हे अशा लोकांचं क्रेडिट आहे ते त्यांना द्यायलाच हवं. आणि फक्त नवीन नवीन दागिने तयार करणं महत्त्वाचं नसून, मी जसं म्हणलं तसं की एक अख्खी मोठी फौज त्याचे चांगले फोटो, त्याच्याविषयी चांगलं कॅप्शन, त्याच्याविषयी चांगलं रील, त्याच्याविषयी चांगली माहिती, ह्याच्यावरही खूप लोक काम करत असतात. तर ते एक अत्यंत कठीण काम आहे. आणि म्हणून मी मगाचा मुद्दा म्हणले होते की असं काय आहे की ज्वेलरी डिझायनर म्हणजे एक ज्वेलरीचं हे केला आणि विकून टाकलं. आणि मला असंही वाटतं की ज्वेलरीकडे बघताना नेहमी तुम्ही एक गरजेची गोष्ट नाही हे मान्य आहे, हा कुठला प्रॉब्लेम ही गोष्ट सॉल्व्ह करते का, तर हे नाही. कारण हे बऱ्याच वेळेला स्टार्टअप्समध्ये पहिला प्रश्न हा असतो, इज इट सॉल्विंग अ प्रॉब्लेम. पण त्याच्यात एक मला असं वाटतं याच्यात वेगळा थॉट म्हणजे तुझा दागिना घातल्यानंतर मला जो आनंद मिळतो ना, करेक्ट, आणि कॉन्फिडन्स वाढतो किंवा एक फ्रेशनेस वाटतं, ते पण एक सगळंच प्रॉब्लेम, वाटतं. हा स्ट्रेस कमी होतो त्याने. सगळंच वाटतं. आणि मला वाटतं की ही फॅक्ट आहे की आपल्या सगळ्यांना, म्हणजे पैसा ही करन्सी आपण का वापरतो आहोत, कारण तुम्हाला घ्यायचं आहे विकत, हे कॉमर्स आहे. आणि तुम्ही घेणार आहात विकत, अनेक गोष्टी विकत घेणार आहात. म्हणजे माणूस ठरवलं तर 5 कपड्यात सुद्धा वर्षभर राहू शकतो, पण आपल्याकडे नसतात ना. आपण खूप कपडे, आवडीचे कलर, अशा गोष्टी विकत घेतो. तर ज्वेलरीचंही तसंच आहे. तर तसं काहीतरी मी म्हणजे, आणि अवेअरनेस असणं, म्हणजे मी कुठला तरी मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते का, तर नाही करत हे मला माहिती आहे. त्या पद्धतीने मी माझ्या ब्रँडविषयी बोलत नाही. पण हे सुद्धा मला ॲट द सेम टाईम माहिती आहे की 4 लोकांमध्ये तुम्ही जर आद्याचा दागिना घालून गेलात तर तुम्हाला नक्की विचारणार आहेत हे की कुठून घेतलं, हे खूप वेगळं दिसतंय आणि हे मला कुठेतरी करायचं आहे आणि ते रोज करत राहायचं आहे. तर म्हणून मला ते खूप कठीण काम वाटतं आणि ते उत्तम कारागिरांशिवाय, उत्तम वेंडरशिवाय किंवा उत्तम टीमशिवाय, अशा कुठल्याही 3 ह्याच्याशिवाय शक्य नाही. आत्ता जर टीमचा मुद्दा आला की प्रत्येक उद्योजकाला जेव्हा ग्रोथ करायची असतो ते उत्तम टीम बांधावी लागते. ते एक वेगळं स्किल आहे. तुमची खूप चांगली एक टीम आहे, सगळ्यांमध्ये तुमची केमिस्ट्री आहे, खूप छान बॉन्डिंग आहे. तर उद्योजकाने टीम बांधण्यासाठी काय करायला पाहिजे, उत्तम टीम बांधायची कशी? या प्रश्नाचं मी खूप प्रामाणिकपणे उत्तर देईन की मी असं म्हणणार नाही की मी हे स्किल 100पैकी कदाचित 50%च मी अचीव केलेलं असेल असं मला वाटतं. अजून मला खूप गोष्टी शिकायला आहेत, खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे मला वाटतं की मी खूप कमी पडते अजूनही टीम बिल्डिंगमध्ये. पण मी जे 50% अचीव केलं आहे त्याच्याविषयी मी आत्ता बोलीन की मुख्य म्हणजे एक प्रकारची ट्रान्सपरन्सी स्टार्टअपमध्ये टीमबरोबर अत्यंत महत्त्वाची असते. कुठलीही भिंत न बांधणं टीममध्ये आणि तुमच्यामध्ये, म्हणजे डेलिगेट करणं ही वेगळी गोष्ट आहे, ते तुम्हाला शिकायला लागतं. पण कुठल्याही पद्धतीची भिंत न बांधणं, त्या म्हणजे टीममधल्या कुठल्याही माणसाला जर असं वाटलं की ह्यांना आपण अप्रोचच नाही करू शकत किंवा ह्यांना माझा प्रॉब्लेम कळणारच नाही,
तर हे मला वाटतं की अवॉइड करता आलं पाहिजे, ज्याचा मी प्रयत्न कॉन्शियसली कायम करत असते की ते अवॉइड. आणि एक संवाद घडला पाहिजे लोकांमध्ये. आणि मला हे पण वाटतं की भारतामध्ये भाषेवरून भयंकर काय म्हणतात त्याला स्किल डिफाईन केलं जातं की तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुमच्याकडे स्किल आहे आणि तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर तुमच्याकडे स्किल नाही आहे. पण आमचा जो सेक्टर आहे तो बऱ्यापैकी अनऑर्गनाइज सेक्टर आहे. कारागीर हे फार शालेय शिक्षण कंप्लीट न केलेलेच असतात. त्यांच्याशी एका वेगळ्या पद्धतीने बोलावं लागतं, त्यांना वेगळ्या पद्धतीने डील करावं लागतं. दरवेळेला प्रत्येक टीममधल्या माणसाला पैसे हाच एक हाय असतो, हा खूप मोठा गैरसमज आहे. खूप वेळेला लोक ही ॲम्बिशनसाठी काम करत असतात, खूप वेळेला करिअरसाठी काम करत असतात, खूप वेळेला त्यांच्या पर्सनल एक काय म्हणतात त्याला इन लाईन विथ देअर लाईफ त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं किंवा प्रत्येकाचं. तर तुम्हाला हे समजून घेणं तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक ऑन्टरप्रेनरचा आणि सगळ्यात चांगल्या ऑन्टरप्रेनर्सचा EQ खूप चांगला असतो असं मला खूप वाटतं. तर पण मी म्हटलं तसं की अजूनही मला 50% स्कोप आहे ह्या गोष्टी शिकायला, टीम वाढवण्यासाठी, डेलिगेशनसाठी, की कसं आणखीन जास्त एफिशियंटली करता येईल असं. फाउंडर म्हणून पण खूप चॅलेंजेस असतात. म्हणजे तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल सगळंच बघावं लागतं. मार्केटिंग बघावं लागतं, टीम मॅनेजमेंट बघावं लागतं, नेटवर्किंग बघावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे किती मोठं टास्क असतं. कसं मॅनेज करायचं असतं? मी याच्यामुळे एकदा खूप मोठ्या वादात अडकले होते, पण मी तरीही ते वाक्य पुन्हा बोलेन की वर्क लाईफ बॅलन्स हे मिळवणं हे खूप कठीण आहे ऑन्टरप्रेनर्ससाठी. काही उदाहरणं तुम्हाला द्यायची म्हणजे आमच्या बिझनेसमध्ये 10 वर्ष झाले आम्ही दिवाळी ही आमच्यासाठी सुट्टी नसते. दिवाळी ही आमच्यासाठी सगळ्यात जास्त काम करण्यात. सो जेव्हा लोक आपापल्या आम्ही फॅमिलीबरोबर आम्ही आज फराळाला जाणार आहे आमचा भाऊ, तेव्हा आमची अख्खी टीम, आणि हे माझ्या एकटी विषय नाही, हे अख्ख्या टीमबद्दल आहे की अख्खी टीम अख्खी दिवाळी काम करते, अख्खं नवरात्र काम करते. गणपतीमध्ये अगदी ट्रॅफिकचे इश्यूज असतात म्हणून चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला स्टुडिओ बंद असतो, पण अदरवाईज उरलेले सगळे दिवस टीम काम करते. रक्षाबंधनाला टीम काम करते. तर हे खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं की तुम्ही तुमच्याबरोबर असे लोक आहेत जे ह्यामध्ये, आणि रिटेलमध्ये ह्याला ऑप्शन नाही आहे. तर ते आहे. कुठलेच रविवारी आम्ही सुट्टी घेत नाही. शनिवार रविवारची सुट्टी. आणि मी त्या कल्चरमधून आली आहे की पहिली 10 वर्ष आयुष्याची मी शुक्रवारी संध्याकाळी जे दुकान बंद केलं ते सोमवारी सकाळी ओपन करायचं. तर आता दुकान बंदच होत नाही. कारण पुण्यात असूनही हे वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे की ॲब्सोल्युटली आमचं दुकान सगळे दिवस ओपन असतं, 9 ते रात्री 9 असं, म्हणजे ज्याला आपण म्हणू तसं. तर मला वाटतं की ते डिफिकल्ट आहे खूप ही गोष्ट करणं. आणि तुम्हाला काय म्हणतात त्याला अनेक गोष्टी, म्हणजे मला असं आहे की मला फक्त बिझनेस करायचा आहे किंवा फक्त माझ्या फॅमिलीची जबाबदारी आहे असं नाही. मला अनेक वेगवेगळ्या नवीन गोष्टी सुद्धा करायला खूप आवडतात. की नवीन कुठलं तरी पुस्तक आलं आहे तर मला ते डोक्यात असं असतं की मी ते वाचायलाच पाहिजे, मला मिळायलाच पाहिजे ते वाचायला. किंवा काहीतरी नवीन कॉन्टेंट कन्झ्युम करायचा असतो, तो तुम्हाला बघायचा असतो. काहीतरी नवीन शिकायचं असतं, एखादं स्किल, की म्हणजे काही राहून नाही जायला पाहिजे. तर ही खूप गडबड असते. आणि मग ते तुम्हाला स्वतःसाठी तो वेळ शोधणं, मित्रमैत्रिणींसाठी वेळ शोधणं, नातेवाईकांसाठी वेळ शोधणं हे खूप कठीण होतं. आणि बऱ्याच ठिकाणी नाही म्हणावं लागतं, थोडं राग ओढवून घ्यावा लागतो. पण ती सगळी म्हणजे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता ह्याच्यावरती अवलंबून आहे. ही सगळी प्रोसेस जी आहे बिझनेसमधली ती वाटते तेवढी सोपी नाही आहे. अनेक वेळा अप अँड डाऊन्स येतात. हो. तर जेव्हा डाऊन येतो, जेव्हा कधीतरी असं वाटतं की नाही हे आपल्याला जमलं नाही, अशा वेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे अशा परिस्थितीत उद्योजकांनी काय विचार केला पाहिजे, कसं त्याच्यावर मात केली पाहिजे? एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की फेल होत आहे एखादं प्रोजेक्ट, एखादी गोष्ट, अगदी छोट्यात छोटी गोष्ट असेल तेथून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत, की हे नाही होते वर्क. ह्याचा ॲक्सेप्टन्स पहिली गोष्ट म्हणजे करणं खूप महत्त्वाचं आहे.
दुसरी गोष्ट, जर आपल्याला मदत लागत असेल तर ती मागणं, मग ती कुठलीही असेल, ती बिझनेसमध्ये असेल, ती तुम्हाला एखादं न येणारं स्किल असेल, त्यामुळे ते कुठे शिकायला मिळेल, कुणाला विचारू, कुणाकडून शिकू, कोणी मला मदत करू शकेल का, मग ती कमर्शियल मदत असेल किंवा नेटवर्किंग वाईज मिळालेली मदत असेल, तर ती मदत मागणं, किंवा मेंटल हेल्थची मदत असेल की मला आता यातनं त्या काही संदर्भात ना आपल्याकडे फारसा विचारच झालेला नाही नाही, mental होतच health नाही संदर्भात. की आणि म्हणजे- बोलत पण नाही फारसं कोणी. हां, आणि कसं बघितलं जातं की बिझनेस आहे, रेव्हेन्यू आहे, ही व्यक्ती तर खूपच म्हणजे हां. खूपच सक्सेसफुल आहे, तर पण मला असं वाटतं की मेंटल हेल्थ ऑफ ऑन्टरप्रेनर्स हा एक वेगळा विषय आहे आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्याचीही मदत तुम्हाला मागावीशी वाटली तर ती सुद्धा मदत तुम्ही मागितली पाहिजे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही तुमची जी लिमिटेशन्स आहेत ती ओपनली तुमच्या घरच्यांशी, कारण का तुम्हाला इतर लोकांपेक्षा कदाचित वेळ कमी देता येणार आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींशी ही मोकळेपणाने बोलता आली पाहिजेत की मी ह्या गोष्टी नाही करू शकत सध्याच्या माझ्या याच्यामध्ये. फायनान्शियली अत्यंत तुम्हाला जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ते खूप पटकन हातातून स्लिप होऊ शकतं. आजूबाजूच्या गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम, कारण आता सतत स्टार्टअपच्या कल्चरमध्ये तुम्ही पण खूप ऐकलं असेल की फंडिंग, एंजल इन्व्हेस्टर्स, सिरीज ए झालं, आमच्या 3 राऊंड झाल्या, आमच्या 6 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये माझ्या बिझनेसला खरंच आत्ता पैसे उचलण्याची गरज आहे का, ह्याच्याविषयीची जागरूकता आणि त्याचा मोह होणं खूप सोपं आहे. त्याच्याबद्दल वाटणं की मग माझाही नंबर्स तेवढे मोठे होतील, पण मग ते तुमच्या गोल्सशी अलाइंड आहे का ह्याचा विचार करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी असे खूप म्हणजे 1700 ट्रॅक्स एका वेळेला तुमच्या डोक्यात चालू असतात. तर मला वाटतं त्याला फेस करणं हा सगळ्यात त्याच्यावरचं मोठं सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीला. अगदीच प्रामाणिकपणे ते मान्य करणं आणि त्यावर उपाय काहीतरी शोधणं. कोविडच्या काळानंतर तुमचा बिझनेस एका वेगळ्या ट्रॅकवर गेला. हो, एक मागे असं बोलताना फार चांगलं उदाहरण सांगितलं की ग्राहकांनी खूप विश्वास टाकला. हो, म्हणजे तुम्ही व्हिडिओ केला आणि 450 ऑर्डर्स आल्या. हो. तर ते उदाहरण मला वाटतं सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तर कोविडमध्ये बेसिकली असं झालं की कुणालाच अशी म्हणजे आपण आयुष्यामध्ये काही काही अशा गोष्टी असतात ना की आपण ऐकलेल्या असतात आणि मग त्या होतात, मग तुम्हाला थोडे तरी उपाय त्याच्यावरती माहिती असतात. कोविड आपल्या सगळ्यांसाठी अशी झालेली गोष्ट होती की असं काही असतं हेच कुणाला माहिती नव्हतं. तर म्हणजे तिथे सगळ्यांना एक, ज्याला आपण म्हणतो की चाललंय काय हेही कळत नव्हतं, आणि ते जेव्हा कळायला लागलं तेव्हा त्याची सिव्हिअरिटी इतकी भयंकर होती की 2च उपाय होते. एक म्हणजे तुम्ही जे होतंय ते होऊ द्यात आणि शांतपणे बघत राहा, किंवा तुम्ही काहीतरी असं करा ज्याच्यामुळे तुम्ही म्हणजे त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर मी दुसऱ्या गोष्टीचा खूप वेळ विचार करत होते की आता मी काय करू, कारण का 40 दिवस आम्ही घरी होतो, काहीच चालू नव्हतं, वेबसाईट बंद. म्हणजे वेबसाईट चालू होती पण कुठल्या भरोशावरती लोक विकत घेतील. बरं, विकत घेणाऱ्यांचे माइंडसेट सुद्धा खूप विचित्र होते. लोकांना काहीच माहिती नव्हतं, ऑफिसेस चालू नव्हती, आपली नोकरी राहील की नाही हे माहिती नव्हतं. तर ह्या काळामध्ये तुम्ही काय करू शकता. तर मी एक 41 दिवसांनी असा विचार केला की आपण ह्याविषयी बोलूयात, आणि जे ट्रान्सपरन्सीविषयी मी मगाशी बोलले तर तसा एक व्हिडिओ आम्ही केला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की असाच आमचा बिझनेस आहे आणि तुम्ही आम्हाला कायम ऑर्डर्स देत आलेला आहात, आणि जर तुम्ही आत्ता ऑर्डर दिल्या नाहीत तर आम्ही आमच्याकडे जेवढी लोक, तेव्हा आमच्याकडे साधारण 11 लोक होती कामाला, म्हणजे या 11 लोकांचा पगार देणं आणि हा बिझनेस चालू ठेवणं, कारागिरांची पेमेंट कंप्लीट करणं, जागेचं भाडं देणं, वेबसाईटचं जे काय ऑनलाईन पेमेंट असतं ते करणं, हे आम्ही काहीच करू शकत नाही. तर म्हणून एवढं मी तुम्हाला नक्की सांगते की जसे जसे आम्हाला गव्हर्नमेंटकडनं परमिशन मिळत जातील चालू करायला स्टुडिओ किंवा ई-कॉमर्स म्हणून हा बिझनेस चालू ठेवायला, आम्ही पूर्ण प्रयत्न करून ते करू. पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करा त्याच्यासाठी, नाहीतर आम्हाला हे चालू ठेवणं खूप कठीण होईल, कारण सेल्स ऑलमोस्ट 0वरती येऊ शकतात. पण ह्या व्हिडिओचा परिणाम खूप चांगला झाला. आणि ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा कोविडनंतर 40 दिवसांनी जेव्हा स्टुडिओ ज्या दिवशी ओपन केला त्या दिवशी आम्हाला 450 ऑर्डर्स होत्या. आणि मी अजूनही कायम माझ्याकडे त्याच्यातली एक कॉपी सेव्ह केलेली आहे. मी तेव्हा प्रत्येकाला एक पत्र पाठवलं होतं की तुम्ही जर हे केलं नसतं, ह्या 450 लोकांनी जर त्या काळात आम्हाला ऑर्डर दिल्या नसत्या तर कदाचित आम्ही हा विचार केला असता की यार आता थोडे दिवस बंदच करायला लागेल.
आता किती पसारा वाढलाय त्याचा, किती देशांमध्ये पाठवता आणि देशात पण किती राज्यांमध्ये तुम्ही पाठवता? देशात प्रत्येक राज्यात पाठवतो, असं कुठलंच राज्य नाही जिथे आम्ही पाठवलेलं नाही. तिथे सगळीकडे पाठवतो. आपले साधारण आता 1 लाखाच्या पुढे कस्टमर्स आहेत आणि आम्ही 40 देशांमध्ये आत्तापर्यंत पाठवलेलं आहे. सिंगापूर, दुबई आणि ऑस्ट्रेलिया इकडे आपले रिसेलर्स पण आहेत जे तिकडे आद्या म्हणून रिप्रेझेंट करतात आणि विकतात. आणि 2 स्टोअर्स आहेत आपली, मुंबई आणि पुणे. पुण्यातलं जे मोठं स्टोअर आहे ते, मुंबईत एक स्टोअर आहे. आपण एका अजून ठिकाणी स्टोअर लवकरच ओपन करतोय, जून-जुलैपर्यंत तेही ओपन होईल. सो ते आपलं 3रं स्टोअर असेल. सो असा पसारा आपला आहे. साधारण 28 ते 30 लोक फुल टाईम आणि कारागीर असं आपला ओव्हरऑल कुटुंब आहे सगळं आद्याचं. जनरली असं असतं ना की नवरा बिझनेस करतो आणि बायको मग उत्तम चाललेला असतो आणि त्याला ते जॉईन होते. तुमच्या प्रकरणात वेगळं आहे, म्हणजे बायकोच्या मदतीसाठी नवऱ्याने नोकरी सोडून बिझनेस जॉईन करणं, आणि हे एक उत्तम आणि खूप चांगलं उदाहरण मला वाटतं आहे. तर ही तुमची उत्तम केमिस्ट्री आहे. आणि बिझनेस करताना तर सगळ्यांसाठीच थोडं काही सांगितलं तर उपयोगाचं होईल. मला ॲक्च्युली असं वाटतं की ह्यातल्या जनरली शब्दालाच मला प्रॉब्लेम आहे की जनरली असं का असतं की हां, म्हणजे त्यालाच मला मेन प्रॉब्लेम आहे. आणि मला वाटतं की त्याचं थोडीशी बॅकग्राऊंड ही आहे की मी ज्या घरामध्ये लहानाची मोठी झाले तिथे कधीच असं म्हणजे ज्याला आपण म्हणतो जनरली ज्या गोष्टी समाजामध्ये रूढार्थाने समजल्या जातात की असंच असतं, तर तसं समहाऊ कधी म्हणजे उलटं शिकवलं गेलं का की नाही असं नसतं बरं का, आपापलं बघायचं असं पण कधी शिकवलं नाही गेलं. पण असंही नाही शिकवलं गेलं कधी की तू मुलगी आहेस तर तू ह्या 4 गोष्टी नाही करायच्यास बरं का, असं कधीच नाही शिकवलं गेलं. म्हणजे लायसन्स काढण्यापासून असं होतं की जा तुझं तू जाऊन, म्हणजे मला अजूनही मेमरी इतकी क्लिअर आहे कारण तेव्हा माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती की मला 2 व्हीलरचा लायसन्स काढायचा होता आणि तेव्हा आळंदीला टेस्ट होती, ती 8चा आकडा काढायची. तर मला एका पेपरच्या चिटोऱ्यावरती बाबांनी माझ्या संचेतीला जायचं, डावीकडे वळायचं, पुन्हा डावीकडे वळायचं आणि सरळ जायचं असा रस्ता काढून दिला होता. आणि मग मी विचारत विचारत आळंदीपर्यंत गेले. तर मला असं म्हणजे असं वाटतं की हे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत लहानपणापासूनच्या की मला ॲक्च्युली ह्याच्यामध्ये कधी काही वेगळं असं वाटलंच नाही. मला असं वाटलं की असंच असायला पाहिजे. म्हणजे आणि त्याच्यात हाही थॉट होता की एक 12-13 लोकांची कंपनी झाल्यानंतर एक बाहेरनं माणूस आणून त्याला खूप पेमेंट द्यायचं आणि त्याला आपल्या बिझनेसमध्ये एक इम्पॉर्टंट जागा द्यायची, त्याच्याऐवजी आपण म्हणजे घरातल्याच व्यक्तीला जर हे म्हटलं तर कदाचित ह्याचा उपयोग होऊ शकेल ह्या भावनेनी ते केलेलं होतं. ते करताना असं कुठेही म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की रूढार्थाने नवऱ्याच्या बिझनेसमध्ये बायको मदत करते किंवा जॉईन होते, तसं उलटं देखील मला कौतुक खूप वाटलं होतं. अशातला भाग नाही. म्हणजे असं मला झालं होतं का की पाहिलं मी चालू केलं आणि आता, तर असंही झालेलं नव्हतं तेही. तर त्यामुळे ते एक नॅचरल ज्याला आपण म्हणतो ना फ्लोमध्ये घडलेली गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये बेसिकली ट्रस्ट बिल्डिंग हे सोपं झालं. हां, एवढंच त्याचा एक ज्याला म्हणतो आपण की एक वेगळी गोष्ट होती. बाकी रुटीन प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळी मतं असणं, डिसएग्रीमेंट्स असणं, जंगी वादावादी बिझनेसच्या फ्रंटवरती की पटतच नाही आहे, हे सगळं नॉर्मलसी त्याच्यामध्ये आहेच. पण ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला हा बिझनेस चालू ठेवायचा आहे आणि मोठा करायचा आहे, हे इंटेन्शन त्याचं माझं आणि अर्थात उरलेल्या सगळ्या टीमचं हे सिंक करत ठेवणं, हे पण मला वाटतं फाउंडर म्हणून एक खूप मोठी तुमच्यावरती सतत जबाबदारी असते. तर तोच थॉट होता याच्यामध्ये. असं खूप आपण काहीतरी वेगळं करतोय असं मला ते करताना कधी खूप वाटलं नव्हतं खरं तर. म्हणजे त्याच्याविषयी बोलल्या गेल्यानंतर मला हे जाणवायला लागलं की हे लोकांसाठी वेगळी गोष्ट आहे आणि साहजिक आहे ती ह्याच भावनेतून आहे की समाजात असं फार घडत नाही, म्हणूनच त्याची चर्चा. याच भावने आणि ही चर्चा याच्यासाठी की ही पॉझिटिव्हिटी हा जो थॉट आहे हा म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी व्हावं. अगदी त्यावेळेस तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस बिझनेसची जी इकोसिस्टीम आहे ना ती आत्ता जास्त प्रमाणात डेव्हलप होत आहे. जे देआसरा सारखी संस्था आहे ती आता नवीन बिझनेसेस व्हावेत, नवीन उद्योजक व्हावेत. जसं तू सांगितलं की माझ्याकडे टीम आहे 30 लोकांची आणि ती आता वाढेल. तर एवढ्या लोकांना रोजगार देणे खूप मोठं काम आहे. देआसराचा पण उद्देश तोच आहे. आणि
तुला सुरुवातीच्या काळात पण देयासराचा खूप चांगला उपयोग झाला. तर Absolutely. या कामाविषयी काय सांगशील? मला वाटतं की दे आसरा ही ती जागा आहे जी प्रत्येक बिझनेस चालू करणाऱ्या माणसाला ही सुरुवातीला असं जर कोणी मिळालं, म्हणजे मला असं वाटतं की दे आसरा हे प्रत्येक ऑन्टरप्रेनरचा घट्ट मित्र आहे. कारण तुम्ही जेव्हा चालू करता तेव्हा मी टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं आले, अगदी. तर मला त्यामुळे वेबसाईट हा प्रकार माझ्यासाठी खूप सोपा होता. पण असा प्रत्येकासाठी असेल असं नाही. जसं मला फायनान्शियल काहीच बॅकग्राऊंड नाही, बरं. तर माझ्यासाठी फायनान्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट मार्जिन, एबिटा हे सगळं लोक बोलायला लागल्यानंतर पहिले मला असं वाटायचं की मी किती आउट ऑफ प्लेस आहे आणि मला काहीच येत नाही बिझनेसबद्दल. आणि ही लोक काय म्हणजे काय बोलतायत, लोकांना काय माहिती आणि मला यातलं काहीच माहिती नाही आहे. मला फक्त वेबसाईट माहिती आहे आणि कारण मला लिहायची आवड होती म्हणून मला सोशल मीडियावरती कॉन्टेंट लिहिता यायचा. तर मला असं वाटायचं की हा पार्ट ऑफ बिझनेसमध्ये मी कायम शून्य असणार आहे. पण ओव्हर द इयर्स तुम्हाला हे लक्षात येतं की तुम्हाला कुठलंच असं डिपार्टमेंट नाही जिकडे तुम्ही हे मला येत नाही ते त्यांचं बघून घेतील, असं करून चालत नाही. पण दे आसराचा पार्ट मला ह्याच्यात किती महत्त्वाचा वाटतो की तुम्ही दे आसराच्या वेबसाईटवरती गेलात आणि स्वतःच्या बिझनेसला तिकडे एनरोल केलं, तर राईट फ्रॉम तुमचं आयडिएशन, ते तुमचं कॉन्टेंट रायटिंग, ते सोशल मीडिया, ते वेबसाईट, ते तुम्हाला नंतर लागणारा सपोर्टपासून ते फायनान्सिंग, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅश फ्लो, सगळ्याचे ट्रेनिंग्स, स्वतःला अपस्किल करणं आणि ऑनग्राऊंड मदत, ही सगळी दे आसरा, मला असं वाटतं की आणि ते ऑनलाईन असल्यामुळे, ते लोकेशन स्पेसिफिक नसल्यामुळे मला वाटतं की ते असं घट्ट मित्र असलाय पाहिजे प्रत्येक ऑन्टरप्रेनरचा, जो चालू करतोय, जो डॅबल करतोय की मी काय करू नक्की, मला कुठल्या दिशेने जायचं माहिती नाही आहे. आणि तिथे खूप मला वाटतं की त्या संस्थेचं सगळं उद्देशच हा आहे की नॅनो मायक्रो सगळ्या बिझनेसेसना वरती आणखीन आणणं, त्यांना आणखीन एनेबल करणं. तर मला तर प्रचंड आदर आहे आणि मी आनंद सरांनाही कायम म्हणते की तुम्ही मला कायम इन्व्हॉल्व ठेवा काही ना काहीतरी तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर माझी ती भावना आहे आणि मला फारच असं मी प्रत्येकाला सांगत राहते, मला माझंच वाटतं ते. आणि मी अगदी प्रत्येकाला फॉरवर्ड करत राहते की तुम्हाला हे वर्कशॉप करायचं आहे बरं का, हे आहे, हे तिथे आता काही मेळावा आहे किंवा इथे वर्कशॉप करायचं आहे, तर तुम्ही नक्की जा. सो दिस इज हाऊ आय फील अबाउट दे आसरा. कारण सर म्हणतात नेहमी की प्रत्येकाने प्रत्येक चुका करण्याची गरज नसते, त्या चुकांपासून शिकत आपण पुढे गेलं पाहिजे आणि नवीन चूक केली पाहिजे. हो. एक काय म्हणतो ब्रीफमध्ये उत्तर आपल्याला हे आहे, एक लाईनमध्ये असेल किंवा एका शब्दातही ते चालेल. यश म्हणजे नेमकं काय? यश म्हणजे काहीतरी अशी गोष्ट करणं ज्याच्याने तुम्हाला खूप समाधान मिळतं. आयुष्यात पैशाला महत्त्व किती असतं? जेवढं असायला पाहिजे तेवढं. पैसा आला की सगळं सुख मिळतं का? नाही. प्रामाणिकपणे पैसा कमावता येणं किंवा बिझनेस करता येणं शक्य आहे का? 100% आणि कायम. व्यवसायातली सर्वात मोठी गुंतवणूक कुठली? वेळ. व्यवसायातली सगळ्यात मोठी गुंतवणूक ही वेळ आहे. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही यशस्वी उद्योजकला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन काही नवीन ऐकायचं असेल, नवीन उद्योजकांना भेटायचं असेल तर नक्की आम्हाला कळवा सूचना. सायली, मनपूर्वक तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू मला बोलवल्याबद्दल आणि या प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद.